मंगलमूर्ती मोरया. संत तुकाराम महाराज वर्णन करतात, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग तीर्थयात्रेला जाऊन का उपयोग आहे. अशीच एक तीर्थयात्रेला एक बाई निघाली, त्या बाईचं वर्णन एका कवीनं मजेशीर केलंय. बाई निघाली तीर्थाला वरून लागली बघायला, बाई निघाली तीर्थाला वरून लागली बघायला. हो, आता तीर्थयात्रेला का चालले. मुलानं मोठं नवीन घर बांधलं, सगळं झालं, सगळं व्यवस्थित आहे. आता नुकतंच घर बांधलंय आणि मग नुकतंच घर बांधल्यानंतर आता बोलला तर घर झालं, तर चल आईला तीर्थयात्रेला जाऊया, तीर्थयात्रा बघू करून येऊया असं आईला बोलला. मग ओ माझे घर नुकतेच बांधून झाले, ओ माझे घर नुकतेच बांधून झाले, शेजारी पाजारी येऊन बसले, शेजारी पाजारी येऊन बसले. आता घरात घुसल्यानंतर काय करणार. डगमग लागले बघायला, वरून लागले बघायला, बाई निघाली तीर्थाला वरून लागली बघायला. हो, सर्व तीर्थयात्रे सर्व बॅगा भरल्या, सर्व झालंय, सर्व निघाले, सर्व बॅगा वगैरे बाहेर घेतल्या. पण काय तिचं घरामध्ये आईचं मन, त्या मुलाच्या आईचं मन घरामध्ये गुंतलंय. मग ती पुढं काय बोलते ऐका. हो माझ्या अंगणात पारिजातकाचे झाड, हो माझ्या अंगणात पारिजातकाचे झाड, फुले पडती अपरंपार, फुले पडती अपरंपार. आता तो पारिजातकाचा नियमच आहे, निसर्गाचा नियम आहे. फुल झालं की ते पडतं, ते किती एका तासावर चुरगळतं, त्याला काय. मग तो पूर्ण फुलाचा सडा बघून त्या फुलामध्ये तिचं मन गुंतलं आणि काय तीर्थयात्रेला जायला काय मग गाडी पुढे जाईना, तिचं लक्ष तिकडे जाईना फुलातून. हो माझ्या अंगणात पारिजातकाचे झाड, फुले पडती अपरंपार, मुले लागली पळवायला, वरून लागली बघायला, तीर्थाला वरून लागली बघायला. हो, आता तीर्थयात्रेला जायचं म्हणजे बाहेरचं हॉटेलला आजकाल खाणं परवडत नाही किंवा क्वालिटी पण चांगली नसते. मग आईने आपल्या मुलासाठी काहीतरी छान छान बनवून घेतलं होतं. लाडू चिवडा, दिवाळीची आठवण झाली ना, लाडू चिवडा असा डबा भरून घेतला आणि तो डबा भरला चिवडा, सगळ्या डबावरून सर्व झालं. आणि थोडा वेळ गाडी सुरू झाली. गाडीत बसल्यानंतर मुलांना पाणी प्यायसाठी आठवण झाली, तर म्हणले थांब जरा तुला लाडवाची गोळी देतो, चिवडा देतो खा. म्हणून आई वरून बॅग काढली आणि उघडायला लागले लक्झरीमध्येच. मग ते उघडून बघते की आता याला लाडू चिवडा खायला देऊया. बघते तर काय, तो लाडू चिवडा फराळ केला, ओ लाडू चिवडा फराळ केला, लाडू चिवडा फराळ केला, डबा वगैरे सगळं भरला. ओ लाडू चिवडा फराळ केला आणि डबा पळीवर विसरला.